तरी सुद्धा एक गंमत तुम्हाला मी सांगतो आणि कथेची समाप्ती. तुमचं लक्ष माझ्याकडे का बाहेर? बाहेर कोण आहे? कुठे? त्याला बोलून घ्या बघा. कुठे? फोटो काढला का त्याचा? ठीक. ऐका, कल्पना करा. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या उपयोगाचं सांगतोय. हे तुम्हाला माझ्याशिवाय कोणीही सांगणार नाही. माझी ख्याती आहे. मी काही गोष्टी अशा सांगतो की माझ्याशिवाय त्या कोणीही सांगणार. तुमच्या समोर एक व्यक्ती आली, तिचं वय 100 वर्ष. किती? आणि आश्चर्य, ती वर्तमानपत्र वाचत होती. डोळ्यावर चष्मा नव्हता. बोललेलं कानात मशीन नसताना ती ऐकत होती. मी 2 पोळ्या खाल्ल्या, त्या व्यक्तीने 2.5 पोळी खाल्ली. सिगरिया पर्वत मी खालीच राहिलो, तो वर चढून आला. मग त्याला आपण एक प्रश्न विचारू. काय प्रश्न विचारू सांगा बरं? काय काही सांगा. तुमच्या तब्येतीचं रहस्य काय? बरोबर, तुमच्या तब्येतीचं रहस्य काय? की 100व्या वर्षी तुम्ही पायी चालतात, तुमच्या डोळ्यावरती चष्मा नाही, कानात मशीन नाही. तुमच्या तब्येतीचं रहस्य काय? तुम्ही सांगा. काकडी खाता का टोमॅटो खाता? उद्यापासून आम्ही ते खाऊ. रहस्य सांगा. मग आज तुम्हाला मी रहस्य सांगतो. हनुमंतांना सगळ्या ठिकाणी विजय का मिळतो? कोणाला सांगता येईल? समर्थ रामदास स्वामी सांगतात, रामदासी अग्रगण्यो कपी कुळासी मंडनो रामरूपी अंतरात्मा दर्शने. एवढे गुण हनुमंतामध्ये कसे आहेत? भूत प्रेत संबंधाधी रोग व्याधी समस्त हे नासती तूटती चिंता आनंदे भीमदर्शनी. बघा, या श्लोकाला आपण थोडंसं फोडू. हनुमंताचं दर्शन घेतल्याने काय होतं? भूत प्रेत संबंधाधी, भूत प्रेत संबंधांचा त्रास होत. रोग व्याधी समस्त, रोग आणि व्याधी हनुमंतांच्या दर्शनाने काय होतात? नासती तुटती चिंता. माणसाच्या मनात जे टेन्शन असतं ते हनुमंतांच्या दर्शनाने काय होतं? संपून जातं. कशाने? दर्शने दोष नासती. पण हनुमंतांचं रहस्य तुम्हाला मी सांगतो. त्यांनी समुद्राच्या लंकापुरी उड्डाणाच्या वेळेस उच्चारलेला मंत्र हे हनुमंतांचं रहस्य आहे. हनुमंत फक्त एका मंत्राचा जप करतात. किती मंत्राचा? आणि तो मंत्र नित्य म्हणतात आणि त्या मंत्रामुळे हनुमंतांना कधीही अपयश येत नाही. हनुमंतांना नेहमी काय मिळतो? विजय मिळतो, सक्सेस मिळतो. मग तो हनुमंतांचा विजय मंत्र मी तुम्हाला सांगतो. माझ्या पाठीमागून सगळ्यांनी म्हणायचा आहे. सगळ्यांनी एकदा जय जयकार करा. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. हात जोडायचे, हात जोडूनच म्हणायचा आहे. मिलन काका तुम्हाला पाठवतो पीडीएफ. हात जोडा. सगळ्यांनी म्हणा. जयत्यति बलो रामो, जयत्यधि बलो रामो, लक्ष्मणश्च महाबलः, राजा जयति सुग्रीवो, राघवेनाभिपालितः, दासोऽहं कौसलेन्द्रस्य, रामस्याक्लिष्टकर्मणः, हनुमान् शत्रुसैन्यानां निहन्ता मारुतात्मजः, न रावण सहस्त्रं मे
प्रतिबलं भवेत् शिलाभिस्तु प्रहरतः पादपैश्च सहस्रशः अर्धयित्वा पुरीं लङ्का अभिवाद्यञ्च मैथिलीम् समृद्धार्थो गमिष्यामि मीशतां सर्वरक्षसाम् सियावर रामचंद्र भगवान की. तो हनुमान म्हणतोय जयत्यति बलो रामो. या जगतात सगळ्यात बलवान जर कोणी असेल तर तो कोण आहे? माझा राम. जयत्यति बलो राम. लक्ष्मणश्च महाबलः. कोण आहे तो राम? महाबल लक्ष्मणाचा भाऊ आहे. पुढे सांगतात राजा जयति सुग्रीवो. मी वानर आहे, माझा राजा कोण? त्या सुग्रीवाचाही मी जय जयकार करतो. पण कोण सुग्रीव? राघवेनाभिपालितः. ज्याचं पालन पोषण माझा राघव म्हणजे कोण करतो? राम करतो. मी कोण? हनुमान शत्रुसैन्याना. माझं नाव हनुमान. माझ्या समोर कुठलंही शत्रू सैन्य येऊ द्या. निहंता मारुतात्मजः. माझे वडील मरुत. वारा आला की घरदार सुद्धा उडून जातात. सायक्लोन माहिती आहे तुम्हाला? उडून जातात. तसं हनुमान वायूचा पुत्र आहे. मी जिथे जातो तिथले संकट, तिथले दुःख उडून दूर निघून जातात. हनुमान शत्रू सैन्याना निहंता मारुतात्मजः. पुढे ते सांगतात, काय सांगतात? फार महत्वाचा श्लोक आहे. ते सांगतात न रावण सहस्त्रम मे. अहो एक नाही, 1000 जरी रावण आले तरी रामाने हातात धनुष्य घेण्याची गरज नाही. एकटा हनुमान काय? न रावण सहस्त्रम मे युद्धे प्रतिबलं भवे. मी काय करतो? शिलाभिस्तु प्रहरतः. भला मोठा डोंगर घेतो आणि संकटांवर टाकून देतो. शिलाभिस्तु प्रहरतः. एखाद्या दुःखावरती डोंगर टाकता येत नाही, त्या दुःखाला काय करतो? पादपैश्च सहस्रशः. माझ्या पायाखाली 1000 वेळा चिरडून टाकतो. न रावण सहस्त्रम मे युद्धे प्रतिबलं भवे. आणि पुढे सांगतो समृद्धार्थो गमिष्यामि. हा मंत्र म्हणून मी जातो. तर मी जातो त्यावेळेस काय करतो? समृद्धार्थो गमिष्यामि. मी ठरवून जातो एक काम करू. पण हा मंत्र म्हटलेला असतो माझ्याकडनं 4 कामं होतात. किती कामं होतात? माझ्या कामांमध्ये काय होते? समृद्धी होते. समृद्धार्थो गमिष्यामि मी सदाम सर्व रक्षसाम. कारण माझा रक्षण करता कोण आहे? श्रीराम. हा मंत्र मी ग्रुपला टाकेन योग्य वेळेस. पण या मंत्राचा मी अनुभव फार घेतलेला आहे. कितीही दुर्धर असाध्य असं काम असू द्या, या मंत्राचा फक्त 11 वेळा जप घरात करा आणि मग बाहेर पडा. तुमचं काम झालंच पाहिजे. आणि तुम्ही एक काम ठरवून जातात, तुमचे किती कामं होतात? 4, 5, 10 कामं होतात. कारण या मंत्राचं वैशिष्ट्य आहे समृद्धार्थो गमिष्यामि. माणसाची सतत समृद्धी होते. काय होते? सतत समृद्धी. एक गंमत सांगतो आणि आजची कथा सांगतो. 24 जानेवारी 2024, 17 जानेवारी 2024 अयोध्येला रामाची प्राण प्रतिष्ठा होती की नाही? माझी फार इच्छा होती प्राण प्रतिष्ठेचं आपल्याला काय यावं. आणि ते निमंत्रण फक्त 7132 लोकांनाच येणार होतं. भारताची लोकसंख्या किती हो? आणि जगभरातले लोक होते. मी या मंत्राचा रोज 108 वेळा जप करायचो. कुठून आलं काय आलं माहिती नाही. 7132 लोकात हा संकेत दीक्षित अयोध्येला 6 दिवस तिथे. माझ्या जीवनातला आलेला